थंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून धुळ्यानंतर नाशिकमध्ये देखील आता हा जो पारा आहे 9 ते 10 अंशावर आला असल्याने नाशिकमध्ये देखील सकाळी भरणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या 1 तास उशिराने भरवण्यात येतील असे शिक्षण विभागाने आदेश काढलेले आहेत. आपण बघू शकतो नाशिकच्या श्रीराम शाळेतील हे विद्यार्थी आहेत. काय सांगाल तुम्ही? सकाळी 7 ला येतात, काय त्रास होतो थंडीचा? आम्ही सकाळी 5 वाजता उठतो. आम्हाला खूप त्रास होतो, थंडी वाजते आम्हाला. आमचं घर खूप लांब आहे आणि म्हणून आमची शाळा लवकर नाही ठेवायची. तुला काय सांगेल दीदी? वर्गात काय वाटतं? थंडी असताना कसा त्रास होतो? आमचं घर लांब असल्यामुळे सकाळी आमचे मम्मी पप्पा आम्हाला उठवतात तेव्हा आम्हाला खूप त्रास होतो. त्यामुळे मी म्हणते की शाळा थोडी उशिरा ठेवा. तुम्ही वर्गात थंडी वाजते का? काय सांगाल? आम्ही लांब राहतो, आम्हाला थंडी वाजते. मम्मी पप्पा लवकर उठवतात. वर्गात थंडी वाजते का पण बसल्यावर? तुला वाटते वाजते का रे वर्गात थंडी? हा वाजती. प्रत्येकाला थंडी हे वर्गात वाजते, कारण नाशिकमध्ये जी कडाक्याची थंडी पडलेली आहे. आपल्या बरोबर पर्यवेक्षक सर आहेत श्रीराम विद्यालयाचे सुरसे सर. काय सांगाल, काय आदेश प्राप्त झालेले आहेत? सध्या नाशिकमध्ये थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर खूप कमी झालेलं आहे आणि या थंडीमुळे मुलांना शाळेत यायला खरोखरच खूप त्रास होतो. कालच माननीय प्रशासन अधिकारी, शिक्षण अधिकारी BT पाटील सर महानगरपालिकेचे यांनी आदेश काढलेले आहेत की नाशिकमधील सर्व शाळा उशिरा भरवाव्यात, 9 वाजता शाळा भरवाव्यात, एखादा तास उशिरा भरवाव्यात असं सुचवलेलं आहे. मी या आदेशाचं खूप खूप स्वागत करतो की मान्य साहेबांनी मुलांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही उद्यापासनं या आदेशाचं नक्कीच पालन करणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती थंडीचा जास्त काही वाईट परिणाम होऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत. आम्ही त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वेटर वगैरे वापरायला सांगितलेलं आहे, मफलर, स्वेटर, कानटोपी सुद्धा वापरायला सांगितलेले आहे. विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचे थोडेसे वॉर्मअप घेतो, म्हणजे व्यायामाचे प्रकार घेतो, ज्यामुळे त्यांना उबदार असं वाटेल आणि उन्हामध्ये आम्ही थोडंसं त्यांना बसवतो आणि विविध प्रकारचे व्यायाम करून घेतो. आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत. मुलांना शाळेच्या व्हॅन पासून तर घरापासून शाळेपर्यंत येण्यामध्ये देखील त्रास होतो. यामध्ये लहान मुलं जे नर्सरी ते 5वी पर्यंत असेल त्यांना देखील मोठ्या प्रमाणात ह्या थंडीचा त्रास होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने संपूर्णच वर्गाकरता 1 तास उशिराने शाळा सुरू करण्याचे आदेश नाशिक महानगरपालिका हद्दीत देण्यात आलेले आहेत. किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक.